हॅलो गाईस, सो आज मी बनवणार आहे मटन रस्सा आणि चिकन आळणी सूप. सो चला बघूया. तर आपण हा कांदा चिरून घेतला आहे, हे मटण चांगलं धुवून घेतलं आणि चिकन आपल्याला नंतर करायचं आहे, ते मी तसंच ठेवलं आहे. चला मटणची तयारी करूया. आधी मी हळद मीठ लावून मटण चांगलं मॅरिनेट करून ठेवणार आहे. आता इकडे कांदा परतायला ठेवला आहे. कांदा परतेपर्यंत मी तुम्हाला काहीतरी सांगते. असं भरपूर जणांना वाटतं की मी फक्त रील्स बनवते, फक्त नाचुरेपणा करते आणि मला जेवण येत नसेल, मी घरात काम करत नसेल, तर हे खास त्यांच्यासाठी आहे की बघा येतं मला बनवता. तर आपण आता हे दुसरीकडे चिकनचं आळणी सूप ठेवलं आहे. त्यासाठी आधी काळी मिरी टाकली. तशी मला खडे मसाले खूप आवडतात, पण घरात नाही आवडत, सो आपण काळी मिरी ॲडजस्ट करूया. कांदा परतायला ठेवला एका बाजूला, तिकडे मटणचा परत इकडे चिकन तोपर्यंत टाकून घेते मी. तर इकडे मी आता चिकन धुवून घेते. माझं दिसणं आज दुर्लक्ष करा आणि आज फक्त मटण आणि चिकनवर लक्ष द्या. तसं तुम्ही इंस्टाग्रामवर रोज मला छान छानच बघता, आज मी बनवलेलं मटण आणि चिकन छान छान बघा. ओके, तर कांदा चांगला परतून झाला आहे आपला मटणचा. त्यात आपण आलं लसूण टाकूया आणि परत परतून घेऊया. आलं लसूण पूर्ण शिजेपर्यंत म्हणजे चांगलं परतेपर्यंत. आणि इकडे तोपर्यंत चिकनचं बघूया. तर आपलं मटणाचा कांदा चांगला परतलेला आहे. आपण त्यात मटण टाकून घेऊ आणि मटण पण चांगलं तेलात परतून घेऊ आणि मग वाफळायला ठेवू. आणि इकडे चिकनचा पण कांदा चांगला परतला आहे, तर त्यात पण आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि ते पण चांगलं परतून घेऊया आणि मग त्यात चिकन टाकून ते पण आळणी पाणी शिजवायला ठेवूया. त्यानंतर दोन्ही भाजींमध्ये मस्तपैकी कोथिंबीर घालून ते मस्त परत परतून घेऊया. तर कसं दिसतंय चिकन आणि मटणसुद्धा आलं ना तोंडात पाणी चिकन आणि मटण बघून. तर आता आपण पुढची तयारी करायला घेऊया. ओके, तर आता आपण वरती झाकणावर पाणी ठेवू, म्हणजे खाली वाफेने पाणी पण सुटेल आणि वरती जे पाणी गरम होईल तेच आपल्याला चिकन आणि मटण दोघांमध्ये टाकायचं आहे. आता आपण सुक्कं मटण करणार आहोत. त्यासाठी मी मटण धुवून घेतले, कांदा पण चिरून घेतला आहे आणि आपण आधी मटण शिजून घेऊया कुकरमध्ये. त्याच्यानंतर मग सुक्कं मटण टाकूया. तर इकडे मी वाटण्याची तयारी करून घेतली. लसूण, कोथिंबीर, सुकं खोबरं, कांदा आणि आलं हे वाटून घेऊया. आणि आमच्या घरी भाजकं वाटण चालत नाही, म्हणजे आवडत नाही, कच्चंच आवडतं, मग त्याला परततात. सो मी आता तेच करते. आता मी वाटण घेतलं आहे, त्यात सगळे सुके मसाले घेऊन चांगलं तेल सुटेपर्यंत परतणार आहे. तर इकडे माझं वाटण छानपैकी परतून झालं आहे आणि इकडे आळणी पाणी पण आपलं शिजून झालं आहे. कसं दिसतं आहे चिकनचं आळणी पाणी. आणि इकडे मी मटणाच्या रश्श्यात आता वाटण टाकणार आहे. झाली त्याची भाजी तयार. आता तुम्ही बघा, त्याला छान उकळी येईपर्यंत आपण उकळून द्यायचं. आणि इकडे मी आता सुक्या मटणाची तयारी करते. त्यासाठी मी आधी लसूण टेचून तो परतला आहे छान. त्यात टमॅटो टाकला आहे, ते मी छानपैकी परतून घेणार आणि तेच वाटण जे आपण रश्श्यासाठी परतलं होतं ते आणि मी हे पण छान परतून घेणार आहे. आणि ह्यात मी सुक्कं मटण टाकलं आहे परतल्यावर. आणि ही आली कोथिंबीर. मला कोथिंबीर एवढी आवडते की मी खूप टाकते. सगळ्यात माझ्या कोथिंबीर भरपूर दिसणार तुम्हाला. तर तुम्ही माझी भाजी बघताय, रस्सा भाजी, सुक्कं मटणसुद्धा तुम्हाला दिसले आणि आळणी पण. तर तुम्हाला काय वाटतं भाजी बघून? आणि माझं सगळं भाजी बिजी टाकून झाल्यावर ही मी भांडी घासते, म्हणजे तुम्ही बघा की मला काम येतं आहे. परत असं बोलू नका की तू घरात काय करतेस का.